नाशिक महानगरपालिकेच्या जाहिरात विभागातून महापालिकेच्या हद्दीतील जागांसाठी नेहमी टेंडर निघत असते. सन 2021-22 या कालावधीमध्ये महानगरपालिकेतर्फे निविदा सूचना जारी करण्यात आली. यामध्ये अनेक लोकांनी सहभाग घेतला आणि आधीच ठरल्याप्रमाणे पुण्याच्या मार्किव्स या जाहिरात कंपनीला टेंडर मिळाले. यामध्ये ज्यावेळी त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली ती आणि निविदा सूचना या दोन्हीमध्ये प्रचंड तफावत दिसून आली आणि यासाठी नाशिकमध्ये कुठेही कसेही डिवायडरमध्ये फुटपाथवर मोठमोठ्या आयलँडमध्ये होल्डिंग उभे करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे होल्डिंगची निविदा ही फक्त 28 होल्डिंगसाठी प्रसिद्ध झाली होती. त्याचे आदेश देखील 28 होल्डिंगसाठीच दिले गेले. परंतु आज 1 वर्षानंतर नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये सुमारे 63 होल्डिंग उभे करण्यात आल्याचे चित्र दिसते आहे. यापैकी फक्त 28 होल्डिंगचेच भाडे आणि पैसे महानगरपालिकेला मिळत आहेत आणि बाकीच्या होल्डिंग्सची कुठलीही आर्थिक नोंद महापालिकेमध्ये नसल्याचे निष्पन्न होत आहे. या संदर्भात नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशनच्या वतीने महापालिका आयुक्तांना वारंवार निवेदन दिल्यानंतर आणि अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांना सांगितल्यानंतर त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. मी विक्रम कदम, नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशनचा अध्यक्ष. मी नाशिक महानगरपालिकेने त्यांच्या खुल्या जागेमध्ये एक टेंडर काढलं होतं 30/1/2022 रोजी. या टेंडरमध्ये झालेला घोटाळा स्पष्ट करण्यासाठी मी इथं आलो आहे. नगरपालिकेने 30/1/2022 रोजी नाशिकच्या मालकीच्या खुल्या जागेमध्ये एक होर्डिंगचं टेंडर काढलं होतं. त्यामध्ये फक्त खुल्या जागा मेन्शन केलेल्या आहे, शिवाय त्याच्यामध्ये फक्त जाहिरात फलक असं मेन्शन केलेलं आहे आणि ते टेंडर 28 होर्डिंगसाठी काढलेलं आहे. परंतु नाशिक महानगरपालिकेने जे टेंडरला कामाचे आदेश काढलेला आहे त्यामध्ये खुल्या जागांबरोबर त्यांनी खुल्या जागा व्यतिरिक्त त्यांनी कुठे खुल्या जागा व्यतिरिक्त त्यांनी रस्त्याचे दुभाजक, वाहतूक बेटे, इमारती, उद्याने इत्यादी सर्व प्रकारच्या वापरात असलेल्या खुल्या जागा, बांधीव मिळकती, इमारती व इत्यादी जागांवर नगरपालिकेने त्या ठेकेदाराला होर्डिंग लावायची मुभा दिलेली आहे. कारण उत्पन्नाचा सोर्स दाखवून त्यांनी एवढा मोठा फ्रॉड केलेला आहे. दुसरी गोष्ट, होर्डिंग फक्त टेंडर फक्त होर्डिंगसाठी निघालं होतं, जाहिरात फलकासाठी. परंतु त्यांनी देताना त्यात होर्डिंग बरोबर युनिपोल, प्रकाशित होर्डिंग, LED वॉल असे सर्व काही त्यांना त्याचे आदेश दिलेले आहे. ठिकाणं यात दिलेले असताना आज नाशिकमध्ये 60च्या वरती होर्डिंग उभे आहेत. नगरपालिकेला विचारणा केली किती होर्डिंगचं उत्पन्न चालू आहे तर त्यांच्याकडे पण अजून लेखाजोखा नाही येत. आता समिती बसवणार आहे, त्याच्यावरती आता चौकशी करणार आहे आम्हाला त्यांनी आयुक्तांनी आज सुचवलं आहे, सांगितलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. याच्यात कोण अधिकारी आता हे नगरपालिकेचं काम आहे, आयुक्तांचं काम आहे, कोण अधिकारी जबाबदार आहे. परंतु आता याच्यात आम्हाला प्रथमदर्शनी कर्मचारी मनोज संगमनेरे म्हणून त्यांचं नाव पुढे येत आहे. आमच्या बऱ्याच लोकांनी चौकशी केल्यानंतर त्यांचं नाव पुढे येत आहे. त्यांची आज बदली पण केलेली आयुक्तांनी. परंतु असं कुठल्याही अधिकाऱ्याची एवढी हिंमत व्हायला नकोय, कारण खूप मोठा घोटाळा. निविदा आणि कार्याचा आदेश यातली तफावत बघितल्यानंतर तर माणूस वेडा होईल, इतकी तफावत त्याच्यामध्ये दाखवलेली त्यांनी. साधारण किती घोटाळा असू शकतो? साधारणतः 3.5-3 करोडचा लॉस दर वर्षाला त्यात दिसतोय आम्हाला, आमच्या माहितीप्रमाणे. आता हे नगरपालिकेने चौकशी करावी. माहिती देताना आपण सदर ठेकेदाराचं नाव ठेकेदार कुठला आहे ते पण डिटेल मध्ये सांगायचं. मार्किव्स ॲडव्हर्टायझिंग
पुणे ह्या ठेकेदाराला इथलं टेंडर भेटलेलं आहे. राहुल कदम त्यांचं नाव आहे. आणि विशेष म्हणजे हे बाहेरचे असताना आपली कॉर्पोरेशन त्यांना पूर्ण सपोर्ट करते आणि आपल्या भूमिपुत्रांना 35 ते 40 आम्ही व्यावसायिक आहोत, आमच्यावर डिपेंड हजारो कुटुंब आहेत, पण आम्हाला ते इथं नास्तानाबूद करण्याचा त्यांचा जो कट चाललेला आहे तो लज्जास्पद आहे. किती वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे? त्यांना हे 10 वर्षासाठी टेंडर दिलेलं आहे. खिरापत वाटतो त्या पद्धतीने त्यांना टेंडरचे वर्ष दिलेले आहे, त्यांना लागल त्या सवलती दिलेल्या आहेत. मराठी नामात बिल्डिंगच्या नावाने आहे. त्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. कारण आम्हाला जर नगरपालिकेने न्याय दिला नाही तर आम्हाला आत्मदानाशिवाय पर्याय राहिला नाही. कारण आमच्याकडे पैसे नाही हायकोर्टात केस लढायसाठी. हायकोर्टात जायचं म्हटलं तर लाखो रुपये लागतात. ते आता आमची आज पोझिशन राहिलेली नाहीये. आत्मदहन करणे आमच्यासाठी खूप सोपं राहिलेलं आता. आमची मागणी हीच आहे का हे ह्या टेंडरची निपक्षपणे याची पूर्ण खोलातून शहानिशा करावी आणि जी व्यक्ती दोषी आहे त्या दोषीवर कारवाई करावी. हे टेंडर कॅन्सल करावं. नगरपालिकेला उत्पन्नाचं साधन म्हणते तर नगरपालिकेच्या उत्पन्न साधनाखाली खिरापती सारखं काही वाटवणे काही टेंडरचे काही नियम असतात, त्या नियमाला धरून कामाचा आदेश निघाला पाहिजे. आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष आणि सर्व सभासद आम्हाला ज्या वेळेस हा घोटाळा लक्षात आला आम्ही तत्परतेने 26 जानेवारीपासून माननीय पालकमंत्री दादासाहेब भुसे, आपले माननीय खासदार हेमंतजी गोडसे, त्याच्यानंतर राहुल भाऊ ढिकले माननीय आमदार आणि त्याच्यानंतर माननीय आपले मंत्री साहेब छगनराव भुजबळ या सर्वांची आम्ही भेट घेतली. त्यांनी असा अभ्यास केला त्यांना फार कमी वेळात हा घोटाळा लक्षात आला आणि त्यांनी इथल्या आयुक्तांना तत्परतेने लगेच ह्या घोटाळ्यात लक्ष राखण्याचे आदेश दिलेले आहेत. आज आमची आयुक्तांनी आज आम्हाला वेळ दिली आणि त्यांनी आमच्याशी बराच वेळ संवाद साधला. पैकी आम्ही ज्या काही जाचक अटी होत्या आदेश 55, ज्या आदेश 55च्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो आहे, परंतु महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपायुक्त श्रीकांत पवार यांनी समन्वय साधून एकदम सकारात्मक भूमिका घेऊन आमच्यावर ज्या जाचक अटी आहेत त्यांचं निरसन करून त्यातनं आमची सुटका केलेली आहे आणि उरलेल्याच्यासाठी त्यांनी समिती गठीत केलेली आहे आणि साधारण 7 ते 10 दिवसात आम्हाला त्याचा अहवाल ते सादर करणार आहेत. परंतु जसं आमचे अध्यक्ष आता म्हटले त्या अहवालामध्ये सुद्धा जर आम्हाला काही घोटाळा आढळून आला किंवा काही त्याच्यात आमच्या विरोधात काही असं आम्हाला भासलं की जे एकतर्फी केलं आहे तर आम्ही सर्वजण सामूहिक आत्मदहनाची तयारी ठेवलेली आहे. कारण काही अधिकाऱ्यांमुळेच हा प्रॉब्लेम झालेला आहे जे आम्हाला सतत ब्लॅकमेल करतात. त्यापैकी मी एक स्वतः आहे. माझ्या काही परमिशनसाठी त्यांनी सांगितलं होतं की संबंधित ठेकेदाराशी तुम्ही बोला, त्यावेळेस पुढे बघू, असं सर्व घडलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत आमच्या असोसिएशन सोबत आम्ही सर्व आहोत आणि आम्हाला महानगरपालिका प्रशासन आजच्या आयुक्त आणि माननीय आयुक्त साहेब आणि माननीय उपायुक्त साहेब श्रीकांतजी पवार यांच्या भूमिकेवरून आम्हाला असा विश्वास आहे का ते नक्कीच आम्हाला न्याय मिळवून द्यायला त्यांचे शर्तीचे प्रयत्न करतील. धन्यवाद. मच्छिंद्र देशमुख, RK एंटरप्राइजेस. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.